पहिला युनिटी मॉल नवी मुंबईतील उल्वे वसाहतीमधील सेक्टर 12 येथे उभारला जात असल्याने खरतर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ नजीकच्या उल्वे परिसराला भविष्यातील सूक्ष्म मध्यम व लघु उद्योगांचे व्यापारी केंद्र अशी ओळख मिळणार आहे। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। राज्यातील पहिला युनिटी मॉल हा नवी मुंबईतील उल्वे येथे उभारला जात आहे। या मॉलसाठीचं जे बांधकाम आहे ते देखील सुरू झालेलं आहे। आजच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रकल्पाबाबतची घोषणा केलेली आहे आणि हे काम आहे जे प्रगतीपथावर असल्याचं सांगितलेलं आहे। तुम्ही मागे पाहू शकता की हा जो मॉल आहे याच ठिकाणी सध्या याचं बांधकाम सुरू आहे। पाहायला गेलं तर समोरच आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे आणि याच परिसरामध्ये हे जे मॉल आहे ते उभं राहत आहे। पाहायला गेलं तर विमानतळाजवळच्याच उल्वे परिसराला भविष्यातील सूक्ष्म मध्यम व लघु उद्योगांची व्यापारी केंद्र अशी ओळख मिळणार आहे। त्यासाठीचा हा महत्त्वाचा टप्पा समजला जात आहे। सिडको महामंडळ 6 मजली युनिटी मॉल बांधण्यासाठी पाहायला गेलं तर 141 कोटी रुपये खर्च करत असल्याचं पाहायला मिळत आहे। पुढील काही वर्षातच हा मॉल ज्या महिला आहेत त्यांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। बचत गटातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। त्याचसोबत विविध जिल्ह्यांमध्ये हा उमेद मॉल उभारण्याचे शासनाने हे ठरवले असून पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं देखील घोषणा केलेली आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर नवी मुंबईतील जो युनिटी मॉल आहे तो ज्या बचत गटातील महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जाणार आहे। कारण यामुळेच कुठेतरी जे महिला वर्ग आहेत किंवा उल्वेमधील परिसरातील जे नागरिक असतील त्यांच्यासाठी एक कुठेतरी उद्योगाचा जो मार्ग आहे तो सध्या या ठिकाणी उभा राहणार आणि उपलब्ध असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।